मयूर बारगजेवरील उपचारांसाठी बॉक्सिंगच्या उपक्रमातून निधी उभा करण्याचा चंग त्याच्या मित्रमैत्रिणींनी बांधलाय। कॅन्सरशी झुंजणाऱ्या मयूर बारगजे या तरुणाच्या मित्रमैत्रिणींनी झुंज स्ट्रॉंगर टुगेदर या इव्हेंटच्या मदतीने मयूरच्या ऑपरेशनसाठी निधी गोळा करण्याचा चंग बांधला आहे। बोले तो हर एक फ्रेंड जरूरी होता है म्हणत त्याच्या 60-70 मित्रांनी मयूरच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी लागणारा सर्व खर्च पेलण्याची तयारी सुरू केली आहे। त्यासाठी सलग 50 तास बॉक्सिंग करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवून त्या माध्यमातून जमणारा निधी ते मयूरकडे सुपूर्द करणार आहेत। मयूरला 2013 मध्ये पहिल्यांदाच रक्ताचा कॅन्सर झाल्याचं समजलं। त्यानंतर त्याच्यावर झालेल्या केमोथेरपीच्या उपचारानंतर तो बरा झाला। कम्प्युटर इंजिनियर असलेल्या मयूरनं त्यानंतर पुन्हा आपली नोकरी सुरू केली। मित्रमैत्रिणींच्या कट्ट्यावर तो पुन्हा रमू लागला, पण त्याच्या आजाराने पुन्हा डोके वर काढले आणि त्याच्या कट्ट्यांवरच्या गप्पांना मित्रमैत्रिणी मुकले। यावेळी त्याच्यावर बोन मॅरो ट्रान्सप्लांट सर्जरी करावी लागणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। मात्र त्याच्यावर यापूर्वीच्याच उपचारांच्या खर्चानं थकलेल्या त्याच्या कुटुंबियांना आता या ऑपरेशनचा खर्च पेलणं शक्यच नव्हतं। हे लक्षात आल्यानंतर त्याच्या कट्ट्यावरच्याच सर्व मित्रमैत्रिणींनी एकत्र येत पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला। यातून झुंजची संकल्पना पुढे आली अशी माहिती त्याचा मित्र सिद्धू क्षेत्री याने दिली। येत्या 12 ते 24 एप्रिलच्या काळात संभाजी उद्यानामध्ये हा इव्हेंट होणार आहे। मयूरसाठी निधी गोळा करण्याबरोबरच बोन मॅरो ट्रान्सप्लांट विषयीची समाजामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्नही या इव्हेंटच्या माध्यमातून केला जाणार असल्याचे सिद्धूने सांगितलं। सिद्धू आमच्यातलाच एक मित्र आहे आणि तो लॉंगेस्ट मॅरेथॉन पंचेस करणार आहे। 1-2 तास नाही तर कंटिन्युअस 50 पेक्षा जास्त वेळ हा अटेम्प्ट आहे। सो लोकांना एवढीच विनंती आहे की त्यांनी इथे यावं, सपोर्ट करावं, आपापल्या परीनं जेवढी छोटी का होईना जी हेल्प आहे ती करावी। जर येणं पॉसिबल नसेल तर त्यांनी ऑनलाईनही हेल्प करू शकतात। www.strongertogether.in ही वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही डिटेल्स पाहू शकता आणि ऑनलाईनही करू शकता। तर झुंज स्ट्रॉंगर टुगेदरच्या वतीनं मी एवढेच आव्हान करते की आम्हाला सपोर्ट करा आणि हा नोबल जो कॉज आहे त्याला सर्वांनी सपोर्ट करावं आणि इथे यावं। ओके, मी सिद्धू क्षेत्री, नॅशनल चॅम्पियन अँड ऑलरेडी अच्छा माझ्या नावावरती आणखीन 3 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स आहेत आणि आता हा 4था अजून प्रोसेसिंगमध्ये आहे आणि आत्ताचा 5वा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड चालू आहे इथे। तर हा लॉंगेस्ट मॅरेथॉन पंचेसचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे। तर याच्या आधीचा प्रिव्हियस रेकॉर्ड हा अमेरिकेचा रोनाल्ड शर्चेन म्हणून त्याच्या नावावरती आहे। त्यांनी 50 तास 9 मिनिटाचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला। त्यांनी कंटिन्युअस 50 तास आणि 9 मिनिटं हे बॉक्सिंग पंचिंग केलेलं आहे वगैरे। तर आज आपण इथे रेकॉर्ड ते गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड अटेम्प्ट करत आहोत। आपण 50 तास 9 मिनिटाच्या पुढे क्रॉस करण्याचा हे करणार आहोत आज प्रयत्न। तर मी टार्गेट असं ठरवलेलं आहे की 57 आवर्स हे कंटिन्युअस बॉक्सिंग पंचिंग करायचं म्हणून वगैरे। तर याच्या मागचं मेन उद्देश हे आहे की मयूर बारगजे हा माझा सगळ्यात क्लोज फ्रेंड आहे आणि सध्या तो ब्लड कॅन्सरसाठी याच्यासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत आहे। तर तिथे त्याला 2010 पासून ब्लड कॅन्सर होता। तर 2010 पासून जस्ट बिफोर 6 मंथ्स बिफोर तो कवर झाला होता त्याच्यातून ब्लड कॅन्सरमधून वगैरे, पण तो कॅन्सर हा पुन्हा उद्भवला आहे त्याला वगैरे। तर त्यांना कॅन्सर पुन्हा उद्भवल्यामुळे त्याच्यानंतर त्याला आता नेक्स्ट टाइम जर करायचं असेल ट्रीटमेंट तर त्याला BMT असते, बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणून वगैरे। तर त्या बोन मॅरो ट्रान्सप्लांटचा खर्च साधारणपणे 20 लाख रुपीज त्याचा खर्च असतो। बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणजे काय की जेणेकरून जिथल्या आपल्या बॉडीतला ब्लड हा जिथून जनरेट होतो तो बॉडीचा पार्ट हा मयूरला तिथे बसवला जाईल वगैरे। तर त्याच्यासाठी मग ती ट्रीटमेंट चालू आहे। त्याच्यासाठी आम्ही जर्मनी, न्यूयॉर्क, इतर कंट्रीजमध्ये सुद्धा अप्रोचेस केले होते की त्याचा जो बोनचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न मिळवण्यासाठी वगैरे, कारण की आम्हाला पहिल्यांदा इंडियामध्ये त्याचा पॅटर्न हा भेटला नव्हता वगैरे। तर आम्ही नंतर मग इतर कंट्रीजमध्ये अप्रोचेस केल्यानंतर तिथूनही आम्हाला सोल्युशन नाही भेटलं गेलं काही। मग नंतर पुन्हा एकदा इंडियामध्ये दुसरी एक रजिस्ट्री असते, त्या रजिस्ट्रीमध्ये आम्हाला ती भेटली गेली वगैरे। मग सध्या चेन्नईमध्ये 2 डोनर्स आहेत, त्या 2 डोनर्सपैकी एकाचा आम्ही सध्या त्या ट्रीटमेंटचं चालू आहे त्यासाठी वगैरे। या रेकॉर्डचा मेन उद्देश हा आहे की मयूरसाठी 20 लाख रुपये हा या रेकॉर्डच्या थ्रू जमा करायचा। हे पब्लिकला सर्वांना आव्हान करायचं आहे की तुम्ही प्लीज सर्वांनी मिळून एक छोटीशी कॉन्ट्रीब्युशन का होईना का ती सगळ्यांनी येऊन द्यावं इथे वगैरे। कारण याच्या आधी आम्ही ट्रीटमेंटसाठी मयूरसाठी अजिबात कोणाकडनं पैसे घेतलेले नव्हते। आम्ही सगळे फॅमिली मेंबर्स आणि मित्रमंडळांनी सगळं पैसा खर्च केला आहे, पण आता पुन्हा 20 लाख रुपये लागणार। तर तेवढी घरची कॅपॅसिटी नाही आहे आणि मित्रमंडळींची सुद्धा आता तेवढी कॅपॅसिटी राहिलेली नाही आहे। त्यामुळे आता यावेळेस आम्ही पब्लिकसमोर सगळ्यांच्या समोर येत आहोत आणि सगळ्यांच्या समोर सगळ्यांना आव्हान करतोय की या म्हणून वगैरे। हा एक उद्देश आहे। दुसरा एक उद्देश असा पण आहे की इथं BMT आज इंडियामध्ये BMT विषयी जास्त
माहीत नाही आहे लोकांना की नक्की काय आहे काय नाही आहे वगैरे. असं ज्याच्यासोबत ही गोष्ट घडत असते त्याच्या अराउंडच ही गोष्ट माहीत असते. आज BMTसाठी जेव्हा आम्हाला बोनचा इंडियामध्ये त्या गोष्टीचा अवेअरनेससुद्धा नाही आहे की जसं आपला ब्लड ग्रुपचं जशी आपण रजिस्ट्री डेटाबेस वगैरे मेंटेन करतो तसं आपला बोनचा पण एक डेटाबेस असा असतो तो मेंटेन करायला हवा. आणि या गोष्टीमध्ये आपण इंडियामध्ये असे अवेअरनेस नाही आहे. त्यासाठी आम्हाला इथं मग आपल्यासारख्या कंट्रीच्या लोकांना मग इतर कंट्रीला अप्रोचेस करावं लागतात. आणि सगळ्यात वर्ल्डमध्ये आपली कंट्री सगळ्यात जास्त पॉप्युलेशन आहे, तर मग आपल्या याच्यामध्ये सगळ्यात जास्त डेटाबेस हा मेंटेन होऊ शकतो वगैरे इथे. तर ही गोष्ट आपण अजून क्रिएट केलेली नाही, ज्यामुळं क्रिएट केलेली नसल्यामुळे आपल्याला इतर कंट्रीला अप्रोच करावं लागतं वगैरे. जर केला सगळ्यांनी मिळून डेटाबेस वगैरे तर इतर कंट्री आपल्याला अप्रोच करायला, आपण कशाला दुसऱ्यांना अप्रोचेस करू वगैरे. आणि आज मयूरच्या सोबत आज सगळे एज्युकेटेड त्याचे फ्रेंड सर्कल आहे, सगळेजण R&D रिसर्च अँड डेव्हलपमेंट करून सध्या त्याची जी ट्रीटमेंट चालू आहे नवीन वगैरे ती लेटेस्ट चालू आहे की नाही हे सध्या सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे आहे. पण आज मयूरच्या सोबत अराउंड त्याचे एज्युकेटेड फ्रेंड्स आहेत म्हणून या सगळ्या गोष्टी. पण हीच गोष्ट कुठे गावाकडे वगैरे झाली मग तेव्हा असं होतं की जे डॉक्टर म्हणाल तीच पूर्व दिशा, मग इतर गोष्टीला ते लोक फाईट नाही करू शकत वगैरे असं. त्यासाठी ह्या गोष्टीची अवेअरनेस ही झाली पाहिजे इंडियामध्ये सुद्धा.